श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत. मुलांना टी व्ही आणि मोबाईल हे दोनच गोष्टी पाहिजे असतात. आणि आता कसं मैदानी खेळ जास्त खेळले जात नाही आणि ऊनही खूप पडतं. आता म्हटलं टी व्ही बघून मग मुलांनी आहोंनी मस्त घरं आखून दिले. तर त्यात 1 2 3 4 5च घरं असतात. तर कडनं 6 घरं झाली होती. तर त्यांनी ते रफ केलं आणि पुन्हा त्यांना खेळण्यासाठी तयार करून दिलं. आणि याकडून कशी त्यांची बौद्धिक क्षमताही वाढते. म्हणजे जे काउंट आहे ते करावं लागतं आणि त्यांना विरंगुळाही होतो. तर बघू शकता तुम्ही 4:30 वाजले होते आणि चहाचा टाईमही झाला होता. यात्रेला जायचं होतं तर मी इथं चहा ठेवला आणि आता मुलींना चहा आणि थोडंसं बिस्किट वगैरे म्हटलं खाऊन देऊ आणि मग आपण यात्रेला जायची तयारी करू. तर आता चहा झालेला आहे आणि आता मी चहा देऊन येते. देवीला आमच्याकडे देवीला गेल्यानंतर खजुरा वाहतात. तर आता आपण त्या खजुरा बनवणार आहोत. त्या कशा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला देवीचे दर्शनही घडून आणते. तर चला मी आता तुम्हाला दाखवते की त्या खजुरा कशा बनवतात ते. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण आहे ना गॅसवरती थोडंसं पाणी ठेवूया. गॅस कमी करते, थोडंसं वारं आहे जरासं आणि त्यामध्ये आता हा आपण गूळ टाकूया. थोडा बारीक करून घेतलेला आहे गूळ. तर गूळ थोडा आपला आता पगळलेला आहे आणि तुम्ही गार पाण्यातही करू शकता पण त्याला वेळ लागतो आणि आपल्याला टाईम होईल. त्यामुळे मी आता पटपट गरम करून घेत आहे. आता बघू शकता तुम्ही आपला गूळ पगळलेला आहे पूर्णपणे आणि आता आपण त्याला पीठ मळून घेऊया. तर यामध्ये मी गुळाचं पाणी टाकलेलं आहे आणि ती पीठ आहे ना आता मी मळून घेते आणि मळून घेतल्यानंतर मी तुमच्याशी बोलते. तर आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्याचा आपण काप करून घेऊया. जसं शंकरपाळे करतो ना तसं आपल्याला याचं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता मी काप करून घेतलेले आहे शंकरपाळ्यासारखे. तर आपण हे तळून घेऊया आता. तर तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा आपण नवरात्रामध्ये घट बसवतो तेव्हा फुलारा करतात गुळाचा. तर या देवीला मात्र फुलारा वगैरे काही केल्या जात नाही. तिला अशा प्रकारे ज्या खजूर आहे त्याचा मान दिला जातो आणि तिला जे आपण देवीचं आमच्याकडं मदन म्हणतात ते दिलं जातात. म्हणजेच तुम्ही बाजरी, गहू किंवा पीठही देऊ शकतात, मिरची आणि मीठ, अजून तेल, असं भरपूर काही साहित्य ते आपण न्यायचं असतं. तर मी ते घेतलेलं आहे पण आता व्हिडिओ शूट नाही करू शकणार मी त्याचा, कारण टाईम खूप झालेला आहे. तर इथं बघू शकता आता इथं मी ज्या खजुरा आहेत त्या तळून घेत आहे आणि चांगल्या लाल होऊन द्यायच्या आहे खजुरा आणि खूप छान अशा लागतात आणि हा एक देवीचा प्रसादच असतो. तर आता मी जास्त करून घेणार आहे कारण तिथं थोड्याशा प्रसाद म्हणून वाटाव्या लागतात आणि घरीही थोड्याशा आणावं लागतात. तर आता मी एक एक करून ह्या सर्व जो आपल्या खजुरा आहे त्या तळून घेत आहे. त्याला आपण पोळीसारखंच लाटायचं आहे आणि शंकरपाळ्यासारखं काप करून घ्यायचे आहे. तर आता एवढ्या साऱ्या ज्या खजुरा आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता मी पॅकिंग करून आपण निघूया. तर आता आपण निघालेलो आहोत. बघू शकता तुम्ही दिवस पूर्णपणे मावळलेला आहे. म्हणजे पूर्ण 6:30च्या दरम्यान टाईम झालेला आहे आणि पुढं आम्हाला गेट लागतं आणि त्या गेटमध्ये कमीत कमी आमचे 15 ते 20 मिनटं गेले. बघू शकतो तुम्ही. आता इथं रेल्वे आली होती आणि आम्हाला इथंच खूप वेळ झाला आणि अंधार पडला होता. अंधार पडल्यामुळे मी पुढचं जास्त काही शूट घेऊ शकले नाही. तरी मी खूप घाईगडबडीत आवरलं पण थोडासा टाईम झालाच. तर आता इथं आणि भरपूर जण तिकडनं येत होते म्हणजे यात्रा करून आणि आम्ही खूप लेट झालो होतो. लेट काही नाही पण ऊन खूप होतं त्यामुळे म्हटलं जाऊ दे थोडंसं लेट जरी झालं तर चालेल. आणि आता इथं हे गेट लागतं आम्ही जेव्हा आपण यात्रेला जातो तेव्हा. आणि आता रेल्वे आलेली होती. तर भरपूर प्रत्येक ठिकाणी गेट आहे पण याच ठिकाणी जास्त वेळ थांबावं लागतं. पहिले जास्त गेट होते, आता थोडंसं सुविधा केलेल्या आहे त्यामुळे एवढा एकच गेट लागतो. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आपण यात्रेच्या जवळ आलेलो आहोत.
तर आता बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि आता अंधार पडला होता त्यामुळे तुम्हाला शूट व्यवस्थित दिसणार नाही. आता इकडं यात्रेची जी काठी आहे ती मिरवणूक चालली होती आणि अंधार भरपूर पडलेला होता. तर आता आपण वरती जाऊया. तर आपण यात्रेत आलेलो आहोत आणि आपण आता वरती जाणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आपण कुठं चाललेलो आहोत. तर भरपूर छान अशी यात्रा भरते. तर आता आपण वरती जाऊयात. हाय. लय लेट झालो. असं आहे काय? भरपूर असं उंचावरती आहे आणि चढण्यासाठी खूप दम लागतो. तर बघू शकता तुम्ही भरपूर जण खाली येत होते. थोडा दिवस असता तर तुम्हाला खूपच छान बघायला भेटलं असतं. तर फायनली आपण आता देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त लाईटिंग वगैरे खूप वरती डोंगरावरती आहे ते मंदिर आणि तिथं खूप छान असं मंदिर आहे आणि एकदम डोंगरात असल्यामुळं खूपच छान वाटतं. तर आता पूर्णपणे दिवस म्हणजे अंधार पडला होता. तर इथं होमामध्ये नारळ वगैरे टाकल्या जातात आणि काही ठिकाणी कोणी नारळ फोडतं तर कोणी या होमामध्ये टाकतं. तर जो आपला अंगार आहे तो घरी नेत होते. तर इथंही मी थोडासा नैवेद्य ठेवला आणि आता इथं तुम्हाला मी म्हटले होते की ज्या खजूर आहे त्या अशा प्रकारे इथं उधळल्या जातात आणि आता मी इथं नैवेद्य दाखवला आणि असं इथं नंबर लावावे लागतात म्हणजेच बारी लावावी लागते. तर आता आम्ही इथं बारीला उभं राहिलो होतो आणि नैवेद्यही थोडंसं इथं ठेवलं होतं खजुरेचं. खूप लहान मुलं इथं येतात आणि स्त्रिया जास्त करून स्त्रिया आणि मोठे लहान मुलं इथं असतात आणि ते बघा तुम्हाला मी इथं खाली खजूर अशा उधळतात. इथं हीच प्रथा आहे आणि आता मी ही इथं बारीला उभी राहिलेली आहे. आता आपण मंदिरात आलेलो होतो. मंदिरात तर शूट घ्यायला गर्दीच खूप होती त्यामुळे मी थोडासा शूट घेतला. तर देवीची मूर्ती इतकी छान दिसत होती. तर बस आणि आता इथं जास्त वेळ काही थांबून देत नव्हती त्यामुळे मी शूट काही जास्त घेतला नाही. तर दर्शन आपलं झालेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी बोलली होती की इथं जो आमच्याकडं देवीचं मदन असं म्हणतात. तर मिरच्या, मीठ, तेल आणि जे गहू आहे ते वाहतात, गव्हाचं पीठ, हळदी, कुंकू. तर इथं मी हे सर्व साहित्य जे होतं ते ठेवून दिलं होतं आणि इथं हळदी कुंकवाचं जे आणलं होतं मी तेही इथं ठेवलं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही आणि तिथे एक बाई असते तिथे सर्व घेऊन टाकते. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि अंधार पडल्यामुळे मी काही शूट घेऊ शकले पुढचा नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.